इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात समय रैनाला आता तिसरं समन्स बजावण्यात आलं आहे। महाराष्ट्र सायबर सेलने समय रैनाला तिसरं समन्स बजावलं आहे। समयला 24 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। समय भारतात परतल्याने चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे। तपास पूर्ण करण्यासाठी समय रैनाचा जबाब नोंदवणं आवश्यक आहे। याआधी 2 वेळा समन्स बजावूनही समयची चौकशीला त्या ठिकाणी दांडी पाहायला मिळाली। आता समय रैनाच्या अडचणीमध्ये वाढ होते। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी रितेश हातीम आपल्यासोबत जोडलेत। रितेश, खरं तर आता समय रैनाला तिसरं समन्स बजावण्यात आलं आहे। महाराष्ट्र सायबर सेलनं हे समन्स बजावलं आहे। काय सविस्तर माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर इंडिया गॉट लेटेंट प्रकरणात महाराष्ट्र सायबरने समय रैनाला हा तिसरा समन्स बजावला आहे आणि समन्स बजावल्यानंतर त्याला 24 मार्च रोजी हजर राहण्याचा त्याला आदेश देण्यात आला आहे। आपण जर पाहिलं तर याआधी देखील महाराष्ट्र सायबरने समय रैनाला 2दा समन्स बजावला होता, मात्र भारताच्या बाहेर असल्यामुळे तो या समन्सला अर्थातच जबाब नोंदवण्यास उपस्थित राहिला नाही। मात्र तो भारतात देखील परतल्याची माहिती मिळत आहे आणि त्याला तिसरा समन्स बजावण्यात आला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्या तिसरा समन्स बजावल्यानंतर तो या जबाब नोंदवण्यासाठी उपस्थित राहणार अशी देखील माहिती मिळत आहे। त्याचबरोबर जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांकडून त्याच्यावरती पुढील काय कारवाई केली जाणार हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या दिवसांमध्ये तितकंच महत्त्वाचं असणार। खरंच नक्कीच रितेश, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।